हॅलो फ्रेंड्स, हॅलो व्ह्यूवर्स. माझ्या नवीन चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. माझी ही माझा फर्स्ट व्लॉग आहे, फर्स्ट रेसिपी असणार आहे या चॅनलवर. सो प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि माझं काही चुकत असेल तर मला नक्कीच सजेशन द्या आणि मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. माझी मॉर्निंग अशी झाली. मी जिमवरून येतानाच माझ्या कम्युनिटीच्या जिममधूनच फ्रेंच व्हॅनिला घेऊन आले. सो मला कंटाळा येत होता घरी येऊन चहा बनवण्याचा. मग मी तो मस्ती सोफ्यावर बसून छान कॉफी पीत असतानाच माझ्या गॅलरीतलं हे मस्त पॅटिओमध्ये लावलेलं वेंडी स्पिनर मला खूप छान वाटतं. त्यानंतर मुलांना भूक लागली तर मग मला पोहे बनवायचे होते. ते पोहे बनवण्यासाठी घेतले. सो मग मी त्याच्यामध्ये छान मोहरी, थोडंसं कांदा, लसूण, मिरची, शेंगदाणे आणि असं सगळं छान भाजून तळून त्यांना छान फोडणी देऊन पोहे बनवले. त्यानंतर माझ्या मुलांना फक्त पोहे नको होते, तर मग परत त्यांच्यासाठी वेगळं काय बनवायचं, तर मी साईडलाच मॅक अँड चीज थोडंसं बनवलं. आता ऑलमोस्ट माझं पोहे डन झालं आहे. सो असा होता माझा मॉर्निंगचा छान मस्त ब्रेकफास्ट. आणि थोडंसं आणि आता लंचला काय करायचं, तर मी रात्रीच छोले भिजवून ठेवलेले होते. लंचसाठी ते छोले करण्याचा प्लॅन आहे. सो पुढची रेसिपी ती असणार आहे. इथं माझं पोहे रेडी झालं आहे आणि कसलं यम्मी दिसतंय नी, सुंदर, खूपच छान, खायला पण तसंच टेस्टी झालेलं. या माझ्या मुलांच्या प्लेट्स आणि माझा पोहेचा बाऊल. आणि त्यानंतर मी झाडांना पाणी घालून घेतलं. हे इथं मी टमाट्याचे छान छोटे छोटे झाडं लावले. ही 2 भेंडीची झाडं आहेत. माहिती नाही कधी यांना आता व्हेजिटेबल्स येणार. मी हे छोले बॉईल करून घेतलेले. त्यानंतर मी साईडला कांदा, टोमॅटो, लसूण हे मी फ्राय करायला ठेवलेलं. आणि एका साईडला मी हे जिरं, अजून हा पंचमी मसाला तर होताच. त्याच्यानंतर मी त्या बाउलमध्ये घेतलेलं काळी मिरी, धणे, जिरं आणि बडीशोप आणि हे सगळं वाटण आहे. कांदा, लसूण, टोमॅटो हे सगळं वाटण मी छान वाटून घेणार आहे. त्यामध्ये मी थोडासा कांदा लसूण मसाला घालून हे सगळं वाटण मी वाटून घेणार आहे. त्याच्यानंतर मी पुढे फोडणीला सुरुवात करणार. आता हे मी वाटल्यानंतर इकडं साईडला मी भटुरेसाठी घेतलेलं आहे. हे दही आहे, होल मिल्क प्लेन याचं दही आहे. त्यानंतर मी इथं मीठ घेतलं आहे, साखर आहे, दही आहे आणि मैदा आहे. त्यानंतर थोडासा बेकिंग सोडा आहे. हे सगळं मी आता एकत्र करून हे मिश्रण मी म्हणजे त्याचं पीठ मळून घेणार आहे. आता इकडं मी छोलेसाठी फोडणी द्यायला सुरुवात करते. जी तिकडं कढई आहे ती मोठ्यांसाठीची भाजी आहे आणि ही इकडं जे छोटं भांडं आहे ते माझ्या लिटल वनसाठी मला वेगळी भाजी करावी लागते. एक स्पायसी, एक नॉन स्पायसी. सो मला नेहमीच प्रत्येक वेळी मला डबल स्वयंपाक करावाच लागतो आमच्या लिटल वनसाठी. सो मी आता हा सगळा मसाला हाफ याच्यामध्ये डिवाईड करून असं मी टाकून घेणार आहे दोघं भांड्यांमध्ये. आता हा छान गरम तेलामध्ये आपण परतून घेणार आहे. त्यानंतर मी तिखट आणि जे गरम मसाला होता, पंजाबी गरम मसाला, अजून कोथिंबिरीची थोडंसं हे टाकलेलं. त्यानंतर धणे पावडर असं मस्त सगळे करून मसाला छान भाजून घेतलेला. आणि मसाला भाजून झाला त्याला थोडं छान तवंग आल्यावर मी त्यात छोले टाकले. तर ही झाली आहे छान छोलेची भाजी.
जी की खूप टेस्टी बनलेली, मस्तच होती. माझ्या मुलांना स्पेशली हे असं काही असेल तर ते खूप आवडीने खातात. जे की भटुरे झाले, नान झालं. आता हे पाणी टाकून आपण छान बॉईल करून घेऊया परत, म्हणजे मसाल्यामध्ये छान शिजले जातील छोले आणि त्याची अजूनच टेस्ट इन्हान्स होईल. त्यानंतर सॉल्ट राहिलेलं, आता आपण ते सॉल्ट टाकून छान आपण गॅसवर याला राहू देऊ. इकडं मी जे पीठ मळून घेतलेलं, साहित्य घेतलेलं, ते सगळं मी पीठ मळून घेतलेलं. तर आता इथं आपण भटुरे आणि नान दोघं बनवूया. नान जे की मी तव्यावर भाजणार आहे, जे की खूप सुंदर होतात. नॉर्मल आपण पोळी जसं बनवतो त्याप्रमाणे बनवायचे, खूप सुंदर होतं आणि खूप जास्त बटर लावून भाजले तर खूपच छान टेस्टी लागतात अजून. आणि मी नान पण बनवणार आहे, भटुरे पण तळून घेणार आहे. मी दोघं करणार आहे. मग छोलेसोबत दोघंही छान वाटतात खायला. तर असं काही असलं तर मग मुलांनाही छान वाटतं खायला, कधीतरी त्यांचं चालूच असतं. त्यानंतर मी इकडं नानला कोथिंबीर आणि तीळ मी लावून घेणार आहे. वाव, मस्तच. कोथिंबीर आणि तीळ लावल्यावर मी थोडंसं छान अजून लाटून घेणार आहे आणि मग आपण तव्यावर छान भाजून घेणार आहे बटर लावून, जी की खूप सुंदर लागते. मस्त खूप बटर लावून क्रिस्पी अशी छान फुगते पण छान, आणि बटर लावून तर अजूनच भारी लागते. आणि तुम्ही बघू शकता एका साईडला मी भटुरा जो आहे तो तेलामध्ये फ्राय करते आहे. हे बटर लावून झाल्यावर छान भाजून घ्यायचं आहे हा नान, खूप सुंदर लागतो. त्यानंतर इकडं हा आपला भटुरा छानच मस्त फुगतो आहे आणि छान वाटतं आहे. वाव, तिकडं नानही छान फुगून झाला आहे शेकूनही झाला आहे. सो मला तर हे खूपच छान वाटतं आहे. आणि जेव्हा मी बसलो जेवणाला, मुलांना तर आवडतंच आहे. आता हे आपले एकदम बटरी असे नान आणि तेलामध्ये तळून छान आपले फुगलेले असे भटुरे. तर कसं वाटतं आहे माझ्या जेवणाची प्लेट, मला नक्की कळवा. मी कसं रेसिपी बनवली, तुम्हाला आवडली की नाही, अजून काय वाटतं आहे नक्की कळवा. थँक्यू सो मच. बाय.